जुन्नर शहरात दिनांक 26 जून 2026 रोजी मोठ्या दुःखाच्या वातावरणात शिया मुस्लिम समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे मोहरम महिन्याच्या 10व्या दिवशी मातम करत मिरवणूक काढण्यात आली। मोहरम महिन्याच्या 10 तारखेला इमाम हुसेन व त्यांच्या अनुयायांना इराक येथील करबला या ठिकाणी दंगा करून त्यावेळीच्या क्रूर शासनकर्ता याझिद यांच्याकडून पत्र लिहून बोलवण्यात आलं। तेथे त्यांच्यावर पाणी देखील बंद करण्यात आलं आणि इमाम हुसेन व त्यांचे 72 अनुयायी यांना शहीद करण्यात आलं। त्याच दिवसाची आठवण म्हणून शिया मुस्लिम समाजातर्फे जगभर इमाम हुसेन यांच्या दुःखद आठवणींना उजाळा देत मातम करून दुखवटा दिवस साजरा केला जातो। जुन्नर शहरात हा दिवस साजरा करण्यात येतो। जुन्नर नगरपालिकेजवळ इमाम हुसेन यांच्या सवारांना हार अर्पण केले जाते। तसेच ज्या अरब देशात इमाम हुसेन व त्यांच्या 72 साथीदारांना पाण्याविना शहीद करण्यात आलं, त्यांच्या उलट भारत देशात इमाम हुसेन यांच्या सवारांसमोर पाण्याची मेट अर्पण केली जाते। तसेच या मागचा इतिहास ही असाच आहे। तुम्हाला पाण्याचं शहीद करण्यात आलं म्हणून आज आम्ही हिंदूवासी इमाम हुसेन तुमच्या चरणी मोठ्या श्रद्धेनं पाणी बहाल करत आहोत। जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा काजळे मॅडम, तसेच काजळे आजी, माजी नगरसेवक अनिल रोकडे, समीर भगत, भाऊ कुंभार, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, साकी सय्यद तसेच शहराचे मान्यवर यांनी हजरत इमाम हुसेन यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले। त्याचप्रमाणे जुन्नर नगर परिषदेतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली। तसेच जुन्नर पोलीस स्टेशनतर्फे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त देण्यात आला। तमाम हिंदू वासियांच्या वतीनं जागोजागी सवारांना चादर चढवून सवारांच्या चरणी पाणी बहाल करून प्रसाद देऊन स्वागत करण्यात आलं। यंदाची विशेष बाब म्हणजे यंदा उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात होता। मिरवणुकीत जवळजवळ सर्वच लहान मोठे अनुयायी होते। यांच्या पायाला चटका कमी बसावा म्हणून हिंदू बांधवांतर्फे ज्याला जमेल तसे त्यांनी रस्त्यावर पाणी टाकले की जेणेकरून चटक्यांचा त्रास कमी जाणवावा। काहींना आपल्या घरातून हंड्यांनी पाणी टाकले, तर काहींनी आपल्या बिल्डिंगच्या टाकीतून, काहींनी बोरिंगच्या साहाय्यानं रस्ता ओला केला। त्याचप्रमाणे मातम करणाऱ्यांना पिण्याचं पाणी कमी पडू नये म्हणून अनिल रोकडे यांसारख्या दानशूरांनी आपली स्कॉर्पिओ भरून पिण्याच्या पाण्याची सोय केली। तमाम सर्व शिया बांधवांकडून देखील पालिका प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं व तमाम हिंदू समाजाचं आभार व्यक्त करण्यात आले। हजरत इमाम हुसेन यांचं सत्य, अहिंसा आणि मानवता या विचाराकरता संपूर्ण कुटुंबाचं बलिदान झालेलं आहे। हे बलिदान होत असताना त्यांनी 1 वर्षाचं बालक सुद्धा सोडलेलं नाही। म्हणजे दहशतवाद कशा पद्धतीनं त्यावेळेस सुद्धा होता आणि आता सुद्धा दहशतवाद आहे। 1400 वर्षापूर्वी सुद्धा त्याच घटना घडत होत्या आणि आताही त्याच प्रकारच्या घटना घडत असताना आपण सर्वांनी आपल्या देशासाठी एकत्रित येऊन समाज व्यवस्थेमध्ये सत्य, अहिंसा आणि मानवतेसाठी एकत्रित येऊन लढलं पाहिजे। दहशतवादाविरोधात लढलं पाहिजे। या ठिकाणी हजरत इमाम हुसेन म्हणजे त्यांनी एक शिकवण देऊन गेलेले आहे। आजही ती आपल्या सर्वांना शिकवण
अशा पद्धतीचं एक मोठी शिकवण सय्यद इमाम हुसेन यांनी आपल्या सर्वांना देऊन गेलेले आहे. त्या कर्तव्यामध्ये कोणतीही कसूर न करता हिंदुस्थान आमचा आहे, हिंदुस्थानची मूल्य आमची आहे, हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिक आमचा आहे आणि हिंदुस्थानामध्ये जर कोणी अत्याचार वगैरे करत असतील तर त्यांना त्यांचा बिमोड करण्याची ताकद या आपल्या सर्व तरुणांमध्ये असली पाहिजे. आज जुन्नर शहरातील तमाम नागरिक, जुन्नर शहराच्या नगराध्यक्षा सुजाता रघुनाथ काजळे ह्याही आपल्या सर्व दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद जी आहे ती इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन यांच्या रूपानं येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा सातत्याने या ठिकाणी प्रेरणा देत राहील. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण शहरामध्ये दुःखाचा क्षण आहे. या दुःखाच्या क्षणामध्ये जुन्नर नगरपालिकेतील सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, नगराध्यक्ष उपस्थित आहेत, आमचे सहकारी सखी सय्यद आणि तुम्ही सर्वजण या दुःखामध्ये सहभागी आहात. आणि आज या ठिकाणी दहशतवादाविरोधात खऱ्या अर्थानं आपण सर्वजण लढा देऊया. इन्सानियत जिंदाबाद, इन्सानियत जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पर्यायी त्यावेळेला होते की सत्तेसाठी त्यांनी त्यावेळेला सत्तेकडे जाऊन त्यांनी त्यांना सुद्धा वाचवलं असतं. परंतु माझ्या सर्वांशी मी तडजोड करणार नाही. हे मला योग्य वाटतं की माझी शिकवण आहे, ती शिकवण आज 14 वर्षाच्या मुलीने आपल्याला दिली. हजारो सैनिकांपुढं थोड्याफार सैनिकांनी युद्ध करून परंतु कुठे झुकले नाही. खरं तर काय वेळेला इमाम हुसेन कधी राहिले असते काय जगामध्ये दहशतवाद उभ्या देखील आला नसता. त्यांनी दिलेले जे बलिदान आहे मानवासाठी हे नुसतं एका समाजामध्ये असून संपूर्ण मानवतेसाठी आहे. इमाम हुसेन आपला आदर्श आहे. हा नक्कीच आम्ही सगळे म्हणजे पालन करून यही सरकार जो त्यावेळेचा शत्रू होता तो आजही समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जेव्हा लहान मुलावरती अन्याय होतो, जो अन्याय होऊन नको असतो तो येत असतो. एखादा बैलगाडी असतो तर होऊन गरीबावर असतो, जो हक्म असतो तो येत असतो. असे अनेक अपडेट्स आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. आज जगाची परिस्थिती बघतात. आज सगळीकडे दहशतवाद पुणे तोंडात आले. आपण बघितलेलं आहे की अमेरिका इराणच्या युद्धामुळे याचे विनाकारण आपल्याला अनेक मानवाच्या ठिकाणी कसा सामोरं जावं लागलेलं आहे. परंतु ईश्वर हा या गोष्टी बघणार आहे. इमाम हुसेन यांच्या बलिदानाला जोपर्यंत सूर्यचंद्र कार्य आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही श्रीमध्ये कधी विसरणार नाही. मी स्वतः जुन्नर शहरवासी नगरसेवक ऐश्वर्य टोपे सामाजिक कार्यकर्ते योगेश वैद्य या ठिकाणी आहेत, परिषद कोगरे या ठिकाणी आहेत, संजय वगैरे या ठिकाणी आहेत. या सगळ्या मंडळींनी देखील आम्ही सर्व जुन्नर शहरवासी आमच्या दुःखामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला सांगतो. दहशतवाद मुर्दाबाद, हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. इमाम हुसेन आणि त्यांचे 72 सहकारी गर्भाच्या भूमिवरती शहीद झाले. अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी या सर्वांची हत्या करण्यात आली. लहान मुलं असतील, महिला असतील, पाण्याच्या थेंबापर्यंत पासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. आणि जवळजवळ 1300 वर्षाधिक काळ या मोहरमच्या माध्यमातून
मातम करून आपण दुःख व्यक्त करतो. त्याचा संदेश खरं तर आपल्याला या ठिकाणी दिला आणि अन्यायाविरुद्ध लढत असताना त्या ठिकाणी शहीद झाले. आज संपूर्ण जगभर, संपूर्ण देशभर सिया समाज मातम करून करते, दुःख व्यक्त करतो. त्यामध्ये सुद्धा त्या पवित्र शिवजन्मभूमीमध्ये आपण दुःख व्यक्त करत असताना जुन्नर शहरातील सर्व हिंदू बांधव असतील, सर्व समाज व्यवस्थेतील सर्व मंडळी असतील, त्या आपल्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. यांचाही मला पहाटे 6 वाजता फोन आला, तेही आपल्या दुःखामध्ये सहभागी आहे. भारत देश एक संघ ठेवायचा असेल तर इमाम हुसेन यांनी दिलेल्या विचारावरती करता आपण त्या ठिकाणी पुढे जाऊन सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन आपण शांततेने हा भारत देश, हा आपला समाज सर्व व्यवस्था आपण पुढे नक्कीच काम करू. बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.